एक जोडी पालकाची घेऊन ती निवडून मी एका भांड्यात घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून आपण गॅसवर हे पालक एक 5 ते 7 मिनिटात शिजवून घेऊया। शिजवलेला पालक आपण थंड पाण्यात टाकणार आहोत, जेणेकरून त्याचा कलर तसाच राहील आणि थंड झाल्यानंतर आपण तो मिक्सरला त्याची प्युरी तयार करून घेणार आहोत। गव्हाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये पाव वाटी मी रवा टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्येच पालकाची प्युरी, धणे पावडर, लाल तिखट, जिरे, पांढरे तीळ आणि आलं लसूण, अख्खे धणे, ओवा, कढीपत्ता याचे वाटण तयार करून टाकलेले आहे आणि आता थोडे थोडे पाणी टाकून आपण ह्याचं पीठ मळून घेऊया आणि हे पीठ एक 10 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटानंतर त्यातला एक छोटासा गोळा काढून मी तेलावर लाटून घेणार आहोत। आपण पुऱ्या तेलामध्ये पीठ उतराय नको त्यासाठी मी तेलावर लाटलेले आहेत। आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये या पुऱ्या आपण छान तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता बिलकुल तेलकट आपल्या पुऱ्या झालेल्या नाही आहेत। रवा टाकल्यामुळे एकदम क्रिस्पी अशा आपल्या पुऱ्या तयार।